तर गौरी आणल्यानंतर आहे ना मी कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश झाली आणि घरी होतं भजन मंडळी आलेली. सो हे भजन ऐकूनच खूप छान वाटलं. एकदम सगळे मग्न झालेले भजनामध्ये आणि आम्हाला संध्याकाळचं फंक्शनसाठी रेडी करायचं होतं. फुल व्लॉग जो आहे तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. इथे आपल्या प्रोग्रामामध्ये ना सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला होता आणि हे आम्ही दरवर्षी करतो. आम्हाला आवडतं म्हणून करतो आणि सगळं कुटुंब त्यामुळे एकत्र येतं. तसं एकत्रच असतं गणपतीमध्ये किंवा कुठल्याही फंक्शनमध्ये आमचं कुटुंब. पण इथे आहे ना सगळ्यांना आवडतं डान्स बघायला आणि करायलासुद्धा. सगळे हौशी आहेत आमच्या घरी. सो हे बघा सगळे लहान पहिलं डान्स करून घेतलं, नंतर मग सगळ्या मोठ्या आमच्या घरच्या मुलींनी सुनांनी डान्स केला आणि मी पण थोडासा एक सोलो डान्स केला. कसे वाटतं एक व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. सगळे डान्स वगैरे आटपल्यावर ना आम्ही थोडासा आराम केला आणि इथे ना अण्णा जो आहे तो भेल बनवत होता सगळ्यांसाठी आणि दिनेश दादा मदत करत होता. सो सगळ्यांनी मस्तपैकी भेल एन्जॉय केली. सगळ्यांना भेल आवडली, मस्तच झालेली एकदम. आणि मग खाल्ल्यानंतर परत आम्हाला जोश आला नाचायचा. आम्ही लिटरली 4 वाजेपर्यंत नाचतच होतो. सो खूप जास्त एन्जॉय केला आणि नंतर मग ना रीलसाठी असेच डान्स करत होतो. ओके बाय, याच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मोठा व्हिडिओ पण जाऊन बघा, त्याच्यामध्ये तर सगळेच एकदम डान्स वगैरे सगळं आहेत. ओके बाय.